कोल्हापूर शहरामध्ये LED पथदिवे बसवणं तसंच त्यांची देखभाल दुरुस्ती करणं याबाबतचा ठेका खासगी कंपन्यांना देऊ नये असा पवित्रा कोल्हापूर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी घेतला। आज या संदर्भात पार पडलेल्या विशेष सभेत पूर्वीचा ठेका घेतलेल्या EESL या कंपनीनं अनागोंदी कारभार केल्यानं या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली। याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचं सर्वानुमते ठरलं। कोल्हापूर शहरामध्ये SLNP प्रकल्पांतर्गत शहरातील LED पथदिवे बसवणं तसंच त्यांची देखभाल करणं याबाबतचा ठेका EESL या कंपनीला 2019 साली देण्यात आला होता। मात्र या कंपनीच्या दुर्लक्षामुळे शहरातील सुमारे 3000पेक्षा अधिक पथदिवे बंद झाले आहेत। काही ठिकाणी सुरू असणाऱ्या पथदिव्यांचा उजेडच पडत नाही, त्यामुळे कोल्हापूर शहरात अंधाराचं साम्राज्य निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर EESL या कंपनीसोबत केलेला 7 वर्षांचा करार रद्द करावा आणि शासन नियुक्त BSC इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि विन्सो ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांसोबत पुढील 10 वर्षांचा करार करावा अशी मागणी महापालिकेच्या विद्युत विभागानं 18 मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली होती। मात्र याबाबत विशेष सभा घेण्याचं त्या दिवशी ठरलं होतं। त्यानुसार आज महापालिकेत विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, सभागृह नेते मुरलीधर जाधव, गटनेते आदिल फराज, शारंगधर देशमुख, नगरसेविका जयश्री चव्हाण, नगरसेवक सुनील मोदी, विजय देसाई, नियाज खान यांच्यासह पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शहरातील पथदिवे बसवणं आणि त्यांची देखभाल करणं याबाबतचा ठेका कोणत्याही खासगी कंपन्यांना देऊ नये अशी भूमिका मांडली। ठेका घेतलेल्या EESL या कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे कोल्हापुरात अंधाराचं साम्राज्य पसरून अनेक दुर्घटना घडल्या आहेत। त्यामुळे या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या खासगी कंपन्यांच्या विषयावरून सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। खासगी कंपन्यांच्या कराराच्या निर्णयाला स्थगिती देण्याचं यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आलं। याबाबत महापालिका पदाधिकाऱ्यांसह प्रशासनानं योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याची भूमिका सर्वानुमते मांडण्यात आली। याबाबत योग्य कार्यवाही करून अंतिम निर्णय घेतला जाईल असं महापौर रूपा राणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितलं। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।